डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये नेक्स्ट आर्टिकल आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. पहिले जे फोर्स बघितलं आपण ते कुठलं होतं, सेंट्रीपिटल फोर्स, आणि हे जे फोर्स आहे ते काय आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. आता सेंट्रीफ्युगल फोर्स काय असतं, जनरली ज्यावेळेस सर्क्युलर मोशन चालू असते, काही पहिल्यांदा तुम्हाला एक जनरल एक्झाम्पल देतो, रिअल लाईफ एक्झाम्पल. एखादा पाळण्यात वगैरे आपण बसतो, ज्यावेळेस सर्क्युलर मोशन होते त्या केसमध्ये प्रत्येक वेळेस असं आपल्याला वाटतं की आपल्याला कोणीतरी बाहेर ढकलतं, बरोबर, आणि त्याच वेळेस असं पण वाटतं की आपल्याला कोणीतरी आत ओढून घेतं. आपण ज्या आत ओढून घेणारं फोर्स आहे त्याच्यावर डिस्कशन केलं आहे. आता जे आत ओढून घेणारं फोर्स आहे ते कुठलं फोर्स होतं, सेंट्रीपिटल फोर्स. आता जे आपल्याला प्रत्येक वेळेस बाहेर ढकलण्याचा ट्राय करतात ते फोर्स कुठला आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. जर कधी एवढं लक्ष दिलं नसेल तर नेक्स्ट टाइम ज्यावेळेस पाळण्यात बसाल त्यावेळेस लक्ष द्या. ठीक आहे. पण जनरली एवढं तर आपल्याला समजलं असेल की आपण ज्यावेळेस त्या पाळण्यात बसतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला कोणीतरी बाहेर पुश करतं आहे, ते जे बाहेर पुश करणारं फोर्स आहे ते आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. आता हे जे सेंट्रीफ्युगल फोर्स समजलं. आता जी डायरेक्शन कुठं असेल, ह्या सेंट्रीफ्युगल फोर्सची डायरेक्शन कुठं असणार, अवे फ्रॉम सेंटर. सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन कुठं होते, टुवर्ड द सेंटर. डिफरन्स समजतो दोघांमधला. ओके. आता हे फोर्स आणि ह्या फोर्स ह्या दोघांमध्ये रिलेशन काय असेल, दोन्ही फोर्स सेमच असतील. सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स दोन्ही फोर्स काय असणार, सेम असणार. सेम म्हणजे काय की दोघांची क्वांटिटी सेम असेल. आता सेम कशी असेल, कारण ज्या फोर्सनं तुम्हाला कोणीतरी बाहेर ढकलतं आहे त्याच फोर्सनं जर तुम्हाला आत ओढून नाही घेतलं तर तुम्ही बाहेरच जाल, बरोबर. किंवा ज्या फोर्सनं तुम्हाला कोणीतरी बाहेर ढकलतं आहे त्याच्यापेक्षा कमी फोर्सनं जर तुम्हाला आत ओढून घेतलं तर तुम्ही तेवढ्या इंटेन्सिटीनं, म्हणजे ही जी मोशन आहे ती मोशन सर्क्युलर मोशन पॉसिबलच नाही. हे जोपर्यंत दोन्ही इक्वल येणार नाहीत तोपर्यंत ही मोशन सर्क्युलर होणार नाही. समजतंय. ओके. आता याची डेफिनेशन काय असेल, हे जे मी सांगितलं आता तेच तुम्हाला सायंटिफिक वर्डमध्ये किंवा टेक्निकल वर्डमध्ये समजून घ्यायचं आहे. तर फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकलवर ॲक्ट होणारा फोर्स. परफॉर्मिंग UCM म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विच इज अलॉंग रेडियस अँड डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर इज कॉल्ड सेंट्रीफ्युगल फोर्स. एखाद्या पार्टिकलवर जर फोर्स अप्लाय केला आणि त्या पार्टिकलनं त्या अप्लाय केलेल्या फोर्समुळं जर सर्क्युलर मोशन क्रिएट होत असेल, ठीक आहे, आणि ते जे फोर्स आहे ते डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर असेल तर त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. आता तेच फोर्स जर टुवर्ड द सेंटर असतं तर आपण त्याला काय म्हणलं असतं, सेंट्रीपिटल फोर्स. क्लिअर आहे. ओके. आता याचा फॉर्म्युला काय असेल, मी काय सांगितलं तुम्हाला, दोन्ही फोर्स तर इक्वलच असणार आहेत. सेंट्रीपिटल असू द्या किंवा सेंट्रीफ्युगल असू द्या, तर दोन्ही फोर्स इक्वल असेल तर त्या फॉर्म्युलामध्ये काय चेंज होईल, फॉर्म्युलामध्ये तर काही चेंज होणार नाही. दोघांचे फॉर्म्युले काय राहतील, सेम. त्यामुळे मी फॉर्म्युला पण इथे लिहून टाकलेत. सेंट्रीपिटलचा फॉर्म्युला पण हाच होता. हा लिनियर व्हेलॉसिटीच्या टर्ममध्ये फॉर्म्युला आहे आणि हा अँग्युलर व्हेलॉसिटीच्या टर्ममध्ये फॉर्म्युला आहे. आपल्याला हे फॉर्म्युले यूज करायचे. आता अजून एक इम्पॉर्टंट डिस्कशन करूया आपण. आतापर्यंत जे आपण वेल ऑफ डेथ केला किंवा कोनिकल पेंडुलम केला, आता वेल ऑफ डेथ असू द्या किंवा कोनिकल पेंडुलम असू द्या, आपण त्याच्यामध्ये ते सॉल्व्ह करण्यासाठी यूज कशाचा केला, सेंट्रीपिटल फोर्सचा यूज केला. आता असं काय का तिथं सेंट्रीपिटल फोर्सच यूज करायला पाहिजे, सेंट्रीफ्युगल फोर्स जर यूज केला असता आपण तर त्याचा आन्सर आला नसतं का, त्याचा आन्सर आला असतं. जरी आपण सेंट्रीफ्युगल फोर्स जरी तिथं कन्सेप्ट यूज केला असता तरी पण तेच एक्सप्रेशन सेम आन्सर आले असते. ठीक आहे. मागचा एक तुम्हाला होमवर्क, ते जे आपण वेल ऑफ डेथ केलं आहे आणि आय थिंक कोनिकल पेंडुलम आणि वेल ऑफ डेथ ह्याच्यामध्ये सेंट्रीपिटल फोर्सच्या ऐवजी सेंट्रीफ्युगल फोर्सचा यूज करून बघायचं की चेंजेस काय होतात. चेंजेस काय होणारच नाहीत आणि फॉर्म्युले तर सेमच आहेत. म्हणजे समजतं तुम्हाला, त्या डेरिव्हेशनमध्ये सेंट्रीपिटल फोर्स यूज करा किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स करा, आन्सर काय येणार आहेत ॲज इट इज. आता आपण बघितलं की सेंट्रीफ्युगल फोर्स काय असतं. आता एक अजून एक क्वेश्चन माइंडमध्ये येत असेल की कधी सेंट्रीपिटल फोर्स यूज करायचा आणि कधी सेंट्रीफ्युगल फोर्स यूज करायचं, किंवा आपण सेंट्रीफ्युगल फोर्स कधी फील करतो आणि सेंट्रीपिटल फोर्स कधी फील करतो. एक इम्पॉर्टंट नोट सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस आपण रोटेटिंग फ्रेमच्या बाहेर असतो त्यावेळेस आपण सेंट्रीपिटल फोर्स फील करू शकतो आणि ज्यावेळेस आपण रोटेटिंग फ्रेममध्ये असणार आहे त्यावेळेस आपण सेंट्रीफ्युगल फोर्स फील करू शकतो. बघा, सेंट्रीफ्युगल फोर्स तुम्ही कधी फील करू शकता, ज्यावेळेस तुम्ही रोटेटिंग फ्रेममध्ये. आता सपोज एखादा पाळणा चालू आहे आणि त्याच्या बाहेर तुम्ही उभारलाय, तुम्हाला कसं कळणार की आपल्याला बाहेर कोणीतरी ढकलतंय, नाही कळणार. त्यावेळेस तुम्ही सेंट्रीपिटल फोर्स बघू शकता की ते जे बाहेर चाललं होतं त्याला कोणीतरी आत ओढून आणावं लागलं. फोर्स टुवर्ड द सेंटर तुम्ही फील करू शकता म्हणजे बघू शकता तुम्ही. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या रोटेटिंग फ्रेममध्ये त्याच वेळेस तुम्हाला समजणार की तुम्हाला कोणीतरी बाहेर ढकलतंय. समजतंय. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स आपण कधी फील करू शकतो, ज्यावेळेस आपण रोटेटिंग फ्रेममध्ये असणार आहे, आणि जर आपण रोटेटिंग फ्रेमच्या बाहेर असेल तर आपण सेंट्रीपिटल फोर्स फील करू शकतो.
आता आपण दोन्ही फोर्स बघितलेत, तर दोघांमध्ये डिफरन्स काय ते पण बघूया आपण. पहिला तर हा कॉमन मी सांगितला दोघांचा, इट इज अ डायरेक्टेड अलॉंग द रेडियस. बोथ दोघं पण काय असणार आहे, डायरेक्टेड अलॉंग रेडियस. पण हा काय असणार आहे, टुवर्ड द सेंटर. हा कुठं होणार आहे, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, आणि हा डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. नेक्स्ट, इट इज अ रिअल फोर्स. हे एक टाईपचं रिअल फोर्स आहे, आणि जे सेंट्रिफ्युगल फोर्स आहे ते स्युडो फोर्स आहे. आणि ही एक मेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट की सेंट्रिपिटल फोर्स तुम्ही कधी फील करू शकता, तिची फ्रेम ऑफ रेफरन्स आहे ते काय असायला पाहिजे. इट इज कन्सिडर्ड इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मी प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये डिस्क्राईब केलं, तरी पण अजून एकदा सांगतं. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे ज्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये ॲक्सेलरेशन 0 असेल ती फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे कुठली असेल, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे कुठले असेल की ज्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन 0 नाही, काही ना काही तिथं ॲक्सेलरेशन मिळेल तुम्हाला, एकतर पॉझिटिव्ह मिळेल किंवा निगेटिव्ह मिळेल. जर असं कुठलं ॲक्सेलरेशन तुम्हाला मिळत असेल तर त्या फ्रेम ऑफ रेफरन्सला आपण काय म्हणणार, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. समजतं? ओके, इट इज कन्सिडर्ड इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स.